सोरायसिस, एक्झिमा, त्वचा विकार बऱ्याच जणांमध्ये आढळून येतात। असाच एक ओपीडीला लहान मुलगा आलेला 10 वर्षाचा। त्याचे पाय पूर्ण एक्झिमाने फुटलेले होते की ब्लीडिंग व्हायचं, उभं सुद्धा त्याला राहता यायचं नाही, इतका त्रास त्याला पाऊल टाकताना व्हायचा। त्या मुलाला जेव्हा विव्हळताना पाहिलं तेव्हा असं वाटलं की का मुलांमध्ये या चुकीच्या सवयी आहेत की चहा बिस्किट खाणं किंवा सतत दही रात्री पण खाणं किंवा दूध आणि फळ एकत्र खाणं की ज्यामुळे हे त्वचा विकार वाढतात। पेरेंट्सनी याकडे लक्ष द्यायला हवं की मुलांना डब्यामध्ये तुम्ही काय देता याचा पूर्ण विचार करून द्या। जेव्हा त्या मुलाला सांगितलं की तू बघ 1 महिना पॅकेट फूड खायचं नाही, कोल्ड्रिंक्स घ्यायचे नाहीस, खोबरेल तेल दिवसातनं 5 ते 6 वेळा पायाला लावायचंस, आईकडनं साजूक तूप बेंबीमध्ये टाकून घ्यायचंस, पोटामध्ये जे औषध देईन ते नक्की घेशील ना? त्यांनी सांगितलं हो मावशी मी नक्की सगळं करेन। आणि विदिन 1 मंथ त्याचा पाय पूर्ण बरा झाला, स्टेरॉइड्स चालू होते ते पूर्ण बंद झाले। हे यश आयुर्वेदाचं आहे। त्यासोबतच काही त्याला आध्यात्मिक उपचार पण सांगितले, मंत्रचिकित्सा सांगितली। सो असा एकत्रित उपचार जेव्हा आपण रुग्णाला देतो तेव्हा त्याला पूर्ण गुण मिळत असतो।